आपल्या सर्वांना मानाचा ज्ञानाचा स्वाभिमानाचा कडक जय भीम। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज जी कथा सांगणार आहे ती कथा नसून एक खरा प्रसंग आहे आणि तो प्रसंग डॉ. आंबेडकरांच्या जीवनातला आहे आणि या गोष्टीचं नाव आहे नो पिऊन नो वॉटर, म्हणजे शिपाई नाही तर पाणी नाही। आणि ही गोष्ट ज्या पुस्तकात लिहिली आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वेटिंग फॉर विजा। हे पुस्तक म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या आत्मचरित्र आहे। याच पुस्तकावर अमेरिका, लंडन या देशामध्ये धडे शिकवले जातात। त्याच्यातलाच हा एक धडा आहे। तर आपण शाळेत जातो, मजा करतो, मस्ती करतो, धमाल करतो, ही मजा कधीच डॉ. आंबेडकरांच्या वाट्याला आली नाही। त्यांना नळाला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, वर्गात बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। वर्गात सर्वात हुशार असूनही मास्टरचे जे लक्ष द्यायचे नाही, कारण जातीवाद। तर असे दिवस उन्हाळ्याचे होते, सूर्य आग उगवत होता। डॉ. आंबेडकरांची शाळा त्यांच्या घरापासून 4 मैल लांब होती। त्यांच्या अंगावर त्यांचा एकमेव सदला घामाने ओला चिंब झाला होता। जसे शाळेवर पोहोचतात आणि जसे ते नावावर जातात तेवढ्यात त्यांना पाठवून मास्टरची बोंब ऐकू येते, हे मुला, तू आमच्या नळाला स्पर्श करायला नको, तू आमचा नळ वाटवशील। हे ऐकून ते तहानलेल्या मास्टरांच्या मुखात पाणी जात नाही, पण त्यांच्या डोळ्यात पण नक्कीच येतं। तेवढ्यात मास्टर म्हणतात, तू शिपाईला नळ उडून देतो, तो सुट्टीवर आहे, म्हणून ते संपूर्ण जी पाणी पिता येणार नाही। हे ऐकून त्या दिवशी डॉ. आंबेडकर आपल्या मनात ठेवतात, जी वेळ आज माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची आली आहे ती वेळ आजच्या कुठल्याही विद्यार्थ्यांची येऊ नये। मग त्यांनी खूप कष्ट केले, मेहनत केली आणि आपल्याला एका दिवशी लोकशाही प्रदान केली। म्हणूनच आपण त्याच्यावर आनंदाच्या स्वातंत्र्यात जीवन जगतोय। नमस्कार, जय भीम। सूरत से हमारा सूरज विशाल है, इस देश के सूरत से हमारा सूरज विशाल है। अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीमराव तो सैलाब है। अरे ये तो आसमां का सितारा हमारे भीमराव तो सैलाब है। तू याद रख के सरजमीन हिंदुस्तान, तू याद रख के सरजमीन हिंदुस्तान। डॉक्टर भीमराव अम्बेडकर सिर्फ नाम नहीं, क्रांतिकारी है। डॉक्टर भीमराव अम्बेडकर सिर्फ नाम नहीं, क्रांतिकारी है। नमस्कार, जय भीम। तर मित्रांनो, आता संपूर्ण जगात युद्ध पेटलेलं आहे, पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवंय। तर अशाच मी तथागत भगवान गौतम बुद्धांवर 2 ओळी सादर करणार आहे। हे आपल्या सर्वांनी शांतचित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो। ना तीरों से ना तलवारों से, ना तीरों से ना तलवारों से जिंदगी खत्म हो गई, जिंदगी खत्म हो गई बम्बों के मारों से, जिंदगी खत्म हो गई बम्बों के मारों से। तू याद रख ए इंसान, तू याद रख ए इंसान, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को, सिर्फ तथागत बुद्ध ही संवारेंगे जमीन को अपने महकते हुए धम्म के बहारों से, अपने महकते हुए धम्म के बहारों से। नमस्कार, जय भीम।